नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव निखिल सावळे। आज बुलढाणा येथील पोखरी या गावामध्ये आलो आहे। ऑर्गॅनिक शेती आणि रासायनिकयुक्त शेती या दोघांमध्ये काय फरक आहे आणि त्याचं उत्पन्न कशा प्रकारे चांगलं घेता येतं, कमी खर्चामध्ये आपण चांगल्या प्रकारे शेती कशी करू शकतो आणि उत्पन्न चांगली वाढ कशी करू शकतो हे आपण जाणून घेण्यासाठी इथे आलो आहे। आज आपण पोखरी येथील एकड़े सरांकडे आलो आहे। यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या शेतामध्ये सनेज कंपनीच्या माध्यमातून ऑर्गॅनिक शेतीचं एक मॉड्यूल आपण वापरलं आहे। 5 एकरामध्ये यांनी सोयाबीनचं उत्पन्न घेतले, त्याला आपलं ऑर्गॅनिक शेतीनी आपली शेती केली आहे। तर त्या संदर्भात आपण त्यांच्याकडे आलो आहे। सर, मला सांगा की तुम्ही 5 एकरामध्ये सोयाबीनचं उत्पन्न घेतलंय, तर याला सेंद्रिय शेतीमध्ये खर्च लागणारा जो उत्पन्न आहे तो आणि रासायनिक जी शेती आहे त्याच्यामध्ये खर्च जो लागतोय तो ह्याच्यामध्ये किती फरक पडतो? जर तुम्ही मागे पहिले करायचे तर त्याच्यामध्ये किती फरक पडतो? रासायनिक शेतीमध्ये 30,000चं औषधी वापरून 50 क्विंटल सोयाबीन व्हायची आणि सनेजचे प्रोडक्ट म्हणजे ऑर्गॅनिक शेती सेंद्रिय शेतीमध्ये वापरून उत्पन्न म्हणजे 60 क्विंटलचं व्हायचं 6 एकरामध्ये। 6 एकरामध्ये 60 क्विंटल सोयाबीन झालेली आहे आणि जे सेंद्रिय शेतीचा खर्च आहे हा 15,000 रुपयाला, म्हणजे जवळपास अर्ध्याला अर्धा झाला। म्हणजे सरांचं म्हणणं आहे की जर आपण केमिकलयुक्त शेती जर करतो आहे, रासायनिकयुक्त शेती करतो आहे, तर जवळपास 25,000 ते 30,000 रुपयापर्यंत त्यांचा खर्च गेला आहे। पण तेच जर आपण बघायला गेलो ऑर्गॅनिक शेतीच्या माध्यमातून आपण करायला गेलो तर तिथेच निम्मा खर्च झाला आहे। तर सरांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की त्याचा फरक काय वाटला तुम्हाला ऑर्गॅनिक शेती आणि रासायनिक शेतीमध्ये? ऑर्गॅनिक शेतीमध्ये असं आहे की आपण जी प्रक्रिया करतो तर प्रक्रिया केल्यानंतर आणि त्याची उगवणशक्ती झाल्यानंतर त्या मालामध्ये आणि या रोपट्यामध्ये गुणवत्तेचा विषय हा म्हणजे एकदमच पॉवरफुल आहे सेंद्रियचा। अच्छा, मग बघा सर, मी नेहमी मित्रांनो मी सांगत असतो की ऑर्गॅनिक शेतीमुळे गुणवत्तेचा खूप मोठा वाटा आहे। याच्या माध्यमातून आपण जर बघायला गेलं तर गुणवत्ता ही खूप सुंदर प्रकारे होती आहे आणि उत्पन्नाचं जर गोष्ट कराल तर सेंद्रिय शेती ही कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न देणारी आहे, हे सरांच्या माध्यमातून कळालं। मला काय वाटतं, तुम्हाला शेतकऱ्यांसाठी काय संदेश द्यायला आवडेल सर? तर हे असं आहे की ही जी सनेज कंपनी जी आहे तर हिचं जे औषधीची जी हे तर एकदम पॉवरफुल आहे। अच्छा, हां, तर शेतकऱ्यांनी यांचा जास्तीत जास्त उपयोग करावा आणि त्याच्यामध्ये मालाचा हा दुप्पटचा फरक आहे। दुप्पटचा फरक पडतो। हां, या मालाचा आणि त्या मालाचा क्वालिटीचं दुप्पट फरक। सरांचं म्हणणं पडलं की क्वालिटीचं दुप्पटचा फरक। काकू, तुम्हाला काय सांगायला आवडेल? मला हेच आवडतं सांगायला की आपण हे समजा सेंद्रिय खत वापरल्यापेक्षा रासायनिक वापरल्यापेक्षा सेंद्रिय वापरायचं, त्याच्यापासून आम्हाला खूप काही फरक वाटला। म्हणजे माल सारखा वाळतो, सारखा हिरवा राहतो, सारखा वाळत जातो। आणि आपलं जे पहिलेशी शेती करत होतो, जे खत वापरत होतो त्यावेळेस कोणतं ठिपोळं हिरवं राहायचं, कोणतं वाळायचं, कोणतं बसायचं, कोणतं यायचं, असं समजा 2 एकरात 1 कोपरं बसून जायचं, याचं सारखा रिझल्ट आला। अच्छा, आता यावर्षी पाऊस आणि उबळची संख्या खूप वाढली, त्याचा काही फरक वाटला का तुम्हाला? नाही, यावर्षी तर ते आपल्याला औषधी सनेज कंपनीचं वापरल्यामुळं ऑर्गॅनिक तर ते राहिलंच नाही। अच्छा, बघा एवढा सुंदर रिझल्ट आला आहे मित्रांनो। तर मला असं वाटतं प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये कमीत कमी किमान 1-2 एकरासाठी जरी आपण या शेतीचा वापर केला तर तुम्हाला बघायला मिळेल की फरक काय आहे, गुणवत्ता कशाला म्हणतात आणि ऑर्गॅनिक शेतीचा फायदा काय। बघू शकता मित्रांनो, इथे ऑर्गॅनिक शेतीच्या माध्यमातून सरांनी उत्पन्न घेतलं आहे। रासायनिकच्या माध्यमातून 50 क्विंटलपर्यंत यांना सोयाबीन व्हायची 5 एकरामध्ये, आज जवळपास 60 क्विंटलपर्यंत त्यांचा उत्पन्नाचा हे वाढलं। म्हणजे एकरी जर नाही म्हटलं तर 1-2 क्विंटलनी त्यांचा 2-1 क्विंटलपर्यंत वाढ झाली आहे। जिथे 6 क्विंटल व्हायची तिथे 8 क्विंटल वगैरे झाली असेल कदाचित, किंवा 8 क्विंटल जिथे होती तिथे 10 क्विंटल होणार। तर मला असं वाटते सगळ्यांनी फायदा करून घ्यावा आणि गुणवत्ता आणि आपली शेती वाचवावी। धन्यवाद, थँक्यू।